हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत आयुष्यात किंवा रोजच्या कामांमध्ये सहज आपण आनंद कसा मिळवायचा, आपल्याला आलेला आळस मरगळ कशी दूर करायची आणि कामं कशी फटाफट करायची ती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या घरातले महागडे अप्लायन्सेस सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला त्याला कव्हरची गरज असते. तसंच मी वॉशिंग मशीन आणि डिशवॉशरसाठी कव्हर्स इथे मागवलेले आहेत. ते सुद्धा अगदी मला स्वस्त मिळालेत आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मिळाले आहेत. ह्या कवर्समुळे ना आपली वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर अगदी सुरक्षित राहतं. त्याला रस्ट लागत नाही किंवा डस्ट धूळ वगैरे त्याच्या आत जात नाही, त्याच्यामुळे सुरक्षित राहते. शिवाय आपली वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर कुठेही अगदी अडचणीच्या ठिकाणी असेल तरी मग त्याच्यावर स्क्रॅचेस पडत नाही किंवा मॉइश्चर पकडत नाही, उन्हापासून संरक्षण होतं. तर माझ्या इकडे ना तसंच ऊन येतं ड्राय बाल्कनीत, तर त्याच्यासाठी मी खास मागवलेले. शिवाय धूळसुद्धा येते कारण रस्त्याकडची बाजू आहे. तर आता लावून बघूया. तर हे बघा वॉशिंग मशीनला तर अगदी फिट झालं. तर ह्याचं ना कॅपॅसिटीप्रमाणे ही कव्हर्स असतात. तर माझी 6.5 किलोची आहे वॉशिंग मशीन. तर 6 ते 7.5 kgला वेगळं कव्हर आहे आणि 8 ते 9.5 kgपर्यंत वेगळं कव्हर आहे. तर अशी 3 कलरमध्ये मिळतात, ब्ल्यू, ग्रे आणि ब्लॅक. तर मी दोन्ही मशीन्सला नेव्ही ब्ल्यू कलर मागवलेले आहेत आणि खूप छान आहे, क्वालिटी छान आहे, वॉशेबल आहे आणि ड्युरेबल आहे. तर पहा वरचं फ्रंटचं जे आहे ते आपण असं वरती काढून ठेवू शकतो आणि सहज आपण मशीन वापरू शकतो. तर दोन्ही साईडने छान कव्हर होतं आणि समोरसुद्धा आपल्याला बाहेर जायचं असेल तर बंद करून चेन लावून आपण कितीही दिवस बाहेर तसंच ठेवून मशीन जाऊ शकतो. धूळ येणार नाही, कचरा होणार नाही किंवा सनलाईट येणार नाही त्याच्यावर. शिवाय ह्याच्यावर पाणी पडलं ना तर लगेच सुकून जातं, म्हणजे अगदी ओलं राहत नाही तसं त्याचं कापड आहे. बॅक साईडला ना ओपनिंग आहे वायर होल्डरसाठी वगैरे किंवा मग पाईपचं जे होल्डर असतं त्याच्यासाठी पण ओपनिंग आहे. त्याच्यामुळे आपण सहज ते इन्स्टॉल करू शकतो, घालू शकतो कवर. तर डिशवॉशरला पण पहा मी तसंच घातलेलं आहे. तर ड्राय बाल्कनीत खूप अशी जागा नाही, मग काही वस्तू पण असतात त्याचे स्क्रॅचेस पडू नये त्याच्यापासून पण संरक्षण झालेलं आहे आता. तर माझी तर डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन तर दोन्ही सेफ झालेले आहेत आता. सेम कवर मी बॉश कंपनीमध्ये पाहिलं तर त्याची 750 किंमत होती आणि याची 370 पर्यंत काहीतरी मला किंमत पडली एका कव्हरची. तर 750त मला दोन्ही कवर आली आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं माझी आता बाल्कनी मला सेट करायची आहे. तर एक प्लांट स्टँड माझ्याकडे आधीच होतं आणि आता हे दुसरं प्लांटर स्टँड आणलेलं आहे. तर ते सुद्धा चांगलं आहे. परंतु याच्या आधी मी एक मागवलं होतं तर त्याच्या ना तारा तुटलेल्या होत्या. मग मी ते रिटर्न केलं आणि हे परत दुसऱ्या कंपनीचं चांगलं मागवलेलं आहे. मेड इन इंडियाच आहे हे आणि चांगलं आहे, भक्कम आहे बऱ्यापैकी. तर हे मला 900च्या रेंजमध्ये पडलेलं आहे. तर मी सकाळी सकाळी उठल्याबरोबर आधी हे सगळं मातीचं काम करून घेतलेलं आहे. ज्या ज्या कुंड्यांमध्ये माती टाकायची आहे ती टाकून घेतलेली आहे. कुंड्या पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या का मी ऑनलाईनच मागवल्या, कारण मी लोकल मार्केटमध्ये पाहिलं तर याच कुंड्या मला 40 ते 50 रुपयाने महाग वाटत होत्या. मग मी ऑनलाईन पाहिल्या तर मला अगदी स्वस्त पडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हे स्टँडसुद्धा, तर 2 स्टँड झालेले आहेत. कुंड्या इकडे तिकडे अशा विखरल्या जातात किंवा मग खाली पाणी सांडतं वगैरे. एका ठिकाणी जर असे स्टँडवर आपण प्लांटर्स ठेवले, कुंड्या ठेवल्या तर खूप छान दिसतं दिसायला आणि छान ऑर्गनाईज वाटतं. एका ठिकाणी राहतात, पाणी घालायला सुद्धा बरं वाटतं आणि शिवाय खालची जागा वाचते या प्लांट स्टँडमुळे. तर 2 स्टँड तर मी घेतलेली आहेत आणि शिवाय त्या वरच्या कुंड्यासुद्धा आता मी ऑनलाईनच मागवलेल्या आहेत, ज्या हँगिंग आहेत त्याच्यावर पण आता मी झाडं लावलेली आहेत सकाळी. आणि इथे काही माझ्याकडे अशी सुगडं होती आणि काही मटके मी विकत आणलेले आहेत. तर ते सुद्धा मला आता त्याच्यात सुद्धा झाडं लावायचे. तर माती भरून ठेवलेली आणि तयार करून ठेवलेली आहेत. तर बाल्कनी बरीचशी मी आता डेव्हलप केलेली आहे. अजून मला काहीतरी करायचं आहे. जवळजवळ तिन्ही कोपऱ्यात मी आता केलेलं आहे. अजून एक चौथा कोपरा त्याचा बाकी आहे आणि वरचा भाग बाकी सेट करायचा आहे. तर हळूहळू जसं मला वस्तू मिळतात, आवडतात तसं मी घेते आणि करते. तर आता बऱ्यापैकी सेट झाली. तुळशी वृंदावन तर मी मागे आधीच्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे.
तर तुळशी वृंदावनाची फक्त मी ना जागा चेंज केलेली आहे. साईडला होतं ते अगदी समोर ठेवलेलं आहे आणि छान वाटतं अगदी आतमधून बाल्कनीत आल्या आल्या अगदी समोरच छान वाटतं आणि संध्याकाळचं खूप प्रसन्न वाटते. आता बाल्कनी तिथेच अगदी बसून राहावंसं वाटतं, एवढी छान सेट झालेली आणि सुंदर दिसते. तुम्ही पण नक्की मला कमेंट करा आणि सांगा का कशी वाटते आता बाल्कनी. पहिलेसुद्धा तुम्ही पाहिली असेल, अगदी रिकामी होती आणि आता खूप छान भरलेली आणि खूप अशी भरलेली सुद्धा मला करायची नाही, थोडंसं नीटनेटकीच ठेवायची का जेणेकरून ती सुंदर दिसली पाहिजे. परवाच मी एक वॉल हँगिंगचा व्हिडिओ टाकला, शॉर्ट व्हिडिओ, तर छान व्हायरल झाला. पण काहींनी उगाचच चुकीचं एक कमेंट टाकलेली होती का मोरांना मारून हे पंख हे करतात, तुम्ही कशाला त्याची ॲड करतात. तर हे मोरांना मारून अजिबात करत नाहीत. तर गव्हर्नमेंटने मग त्याच्यावर बंदी आणली असती ना. तर मोर दरवर्षी वर्षातून एकदा शेडिंग करतात पिसांचं, म्हणजे पिसं काढून टाकतात, जसं साप कात काढून टाकतो त्याप्रमाणे, आणि ही पिसं विक्रीस येतात. तर उगाचच तुम्ही गैरसमज पसरवू नका. खरंच हे वॉल हँगिंग चांगलं आहे आणि मी दृष्ट म्हणून शब्द वापरला तर का वापरू नये, आपल्या धर्मात आहे ते, तर तेच मी सांगते. त्याच्यात काही श्रद्धा आहे आमची. उगाच तुम्ही चुकीची माहिती लोकांना देऊन लोकांच्या मनात द्वेष निर्माण करू नका का मोर मारून ही पिसं जमवली जातात. आणि खरोखरच आपल्या देशात गायींची किती कत्तल होते, तिकडे लक्ष घाला तुम्ही. तिथे खरोखर लक्ष घातलं तर काहीतरी होईल, गायी वाचतील आपल्या. आणि मुलांची दृष्ट काढणे, घराची दृष्ट काढणे हे पूर्वापार चालत आलेलं आहे. आमची संस्कृती आहे ती आणि आम्ही ही पुढे नेणारच आहोत. ज्याला करायचं ते करू शकतो, ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नका. आमची श्रद्धा आहे, आम्ही करणार. अलीकडेच मी इकिगाई आणि द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ही 2 पुस्तकं घेतली आणि खरोखर छान आहे. इकिगाई तर अवघ्या 2 दिवसात मी पूर्ण वाचून काढलं आणि खरोखरच जीवनाविषयीची मूल्य दिलेली आहेत. लोकप्रिय जपानी लेखक न्यूरोसायंटिस्ट केन मोगी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचा अनुवाद बऱ्याच आपल्या इथल्या लेखकांनी केलेला आहे. तर हे मी उल्का राऊत यांचं अनुवादन केलेलं आहे, त्यांचं पुस्तक मी वाचलेलं आहे, इकिगाई. इकी म्हणजे जगणे आणि गाई म्हणजे प्रयोजन, जगण्याचं प्रयोजन. म्हणजे लहान लहान गोष्टीत आपण कसा आनंद मानायचा आणि लहान लहान गोष्टी कशा एन्जॉय करत आनंद अगदी आयुष्य जगायचं. इकिगाई टेक्निकमुळे तुमच्या आयुष्याला एक अर्थ, एक हेतू प्राप्त होतो आणि तो साध्य करण्याची जिद्द आवश्यक असते, ती ही इकिगाईमुळेच तुमच्यात निर्माण होते. तर नक्की हे पुस्तक वाचा, तुमच्या प्रियजनांना नक्की भेट द्या. तर ही पहा, रोजची कामं आहेत ना ती आपण एन्जॉय करायची. तुम्ही संगीत ऐकत करा किंवा मनात चांगले विचार करत ही कामं करू शकता. शिवाय व्यायाम पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो केलाच पाहिजे. त्याने अजून तुमचं अचेतन मन आहे त्याची शक्ती जागृत होते. सकाळची प्रफुल्ल हवा, सूर्यकिरणांची तिरीप, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इकिगाईचं अस्तित्व अगदी दिसून येतं. या छोट्या गोष्टींची किंमत समजेल, त्यांच्यामधली समृद्धी दिसून येईल, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंदाने आस्वाद घेऊ शकेल. हे पुस्तक वाचल्यावर आयुष्याचा हेतू काय आहे, वैयक्तिक इच्छा आकांक्षांवर नियंत्रण, संयम आणि मितभाषीपणा या मूल्यांशी जुळणारं एक आगळं वेगळं तत्त्व म्हणजे सातत्य आणि शाश्वती. तर या सगळ्याची आपल्याला माहिती होते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की आपलं सबस्क्राईब करा.